गाइज, हाय ऑल ऑफ यू. आय नो मी खूप लेट टाकते हा व्हिडिओ. खूप बऱ्याच गोष्टी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली काही वर्य येस अशाच बऱ्याच गोष्टी झाल्यात माझ्या ह्या एका मंथमध्ये. आणि मला बरेच लोक म्हणले की तू व्हिडिओ टाकला नाही आहे, काहीच टाकत का नाही आहे. तर कसं असतं ना की एक कंटेंट हवा असतो, म्हणजे काहीतरी टाकायचं म्हणून मला टाकायची नाही आहे. आणि म्हणून जरा विचार करून सगळ्या गोष्टी तुमच्या समोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करते मी. सो या आणि अशा ह्या मंथमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या माझ्यासोबत. लाईक दिस थिंग ओरिया या मला हे खूप दिवसापासून टोचायचं होतं. म्हणजे मी टोचलं होतं पण मग ते घातले नव्हते. ही बाळी भारी वाटते ना, एक बाळी. येस, सो ही अशी एक गोष्ट झाली आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्या ज्या आता सांगेल हळूहळू तुम्हाला आणि दाखवेल सुद्धा, कारण की तुम्ही पण एक पार्ट आहात माझ्या लाईफचा आता. सो सगळ्यात पहिली जी गोष्ट घडली ती थोडी वेगळी होती. वेगळी म्हणजे कशी, एज्युकेशनच्या बाबतीत. लाईक ऑनलाईन एक्झाम खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तो माझ्या लाईफचा. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि हा एक्सपिरियन्स मी स्टोअर करण्यासाठी, म्हणजे ही आठवण म्हणून माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी, तुम्हाला आता पुढचे जे जनरेशन येईल त्यांना दाखवू शकते मी की हे बघा मी अशी ऑनलाईन एक्झाम दिली, कशी होती ती सगळी. मी थोडं रेकॉर्ड केलं आहे माझ्या ऑनलाईन एक्झामचं. सो ती झाली होती 16 जूनला डेट कॅप्चर केलेलं. तुम्ही आता बघा कसं झाली माझी एक्झाम. हे गाईज, हाय ऑल ऑफ यू. कपडे वगैरे दिसतात का? येस, दिसणारच. आज माझी एक्झाम आहे गाईज. सो हा व्हिडिओ मी खूप नंतर पोस्ट करेल, बट तोपर्यंत माझी एक्झाम झालेली असणार आहे. सो मी माझे रिव्ह्यू सांगणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये की कशी होती माझी ऑनलाईन एक्झाम अँड ऑल दॅट स्टफ. आणि मी आज खूप दिवसानंतर युनिफॉर्म घातला आहे. सो खूप कॅन सी माय युनिफॉर्म लाईक दिस. जसं शर्ट अँड अ फॉर्मल पॅन्ट. येस, आणि मला फॉर्मल कपडे खूप जास्त आवडतात आणि मी भारी दिसते असं मला वाटतं. बिकॉज लाईक एक पर्सनॅलिटी दिसते आपली त्याच्यामध्ये. सो हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ. अँड येस, आणि माझी ज्युरी आता अर्ध्या तासात चालू होती आहे. आत्ता वाजले आहेत 2. सो या अर्ध्या तासात माझी ज्युरी चालू होती आहे गाईज. सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट. आणि दाखवू शकते तुम्हाला या की कसं सगळं मी सेटअप केलेलं आहे साठी. So this is the laptop and the presentation. Dr. D.Y. Patil College of Applied Arts and Crafts by Vaishnavi Bhore. Vaishnavi Ganesh. Yes. And इकडे थोडेसे पॉइंट्स लिहून ठेवले आहेत मी की मला जे जे गरजेचे आहेत ते विचारू शकतील आणि मी एम टायमिंगवर नाही सांगू शकले तर मग त्यासाठी. सो आय एम रेडी हिअर अँड 2 वाजले. यू कॅन सी हिअर द टाइम. या फर्स्ट टाइम अशी ज्युरी होती आहे. लाईक लास्ट इयर तर ज्युरी झाली नाही, म्हणजे एक्झामच झाली नाही कोणाचीच, बिकॉज एक्झाम्स कॅन्सल केल्या सगळ्यांच्या. बट ह्यावेळेस एक्झाम्स होत आहेत युनिव्हर्सिटीजच्या. सो या आय एम एक्सायटेड फॉर इट अँड लेट सी की कसं असेल सगळं. बोलेल कशी तुमच्याशी बोलताना मी एकदम फ्री असं, लाईक व्हेरी फ्री टू टॉक टू यू ऑल. बट इन फ्रंट ऑफ टीचर्स आय गेस तो एक जे भीती वाटायची, एक दडपण यायचा अंगावर की बापरे आता मी कसं बोलू, ते कदाचित नाही येणार. बिकॉज आय एम कॉन्फिडेंट इनफ की मी काय केलंय जे मला माहिती आहे. सो या लेट सी की कशी होईल माझी ज्युरी. अँड फॉर द गुड क्रॉस. गणपती बाप्पा मोरया. वैष्णवी, प्लीज Hello. Hello. Yes. You see us? Yes, ma'am. नंतर खूप दिवसापासून एक गोष्ट खायची खूप राहिली होती, खूप रखडत होती ती. का? कारण की
थोडं मेंटेन करायचं होतं, थोडं नको हेल्दी खायचं होतं, बाहेरचं खायचं नव्हतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बट मग नंतर ती गोष्ट घडली आणि ती अशी घडली. यू कॅन सी वैभव इज टेकिंग द बिर्याणी. वैभव संपूर्ण कोर्स ती म्हणाली सायराज इज ट्राईंग द फर्स्ट टाइम अँड आय एम शुअर इज गोना लव इट. इट इज ऑसम राईट. बेस्ट आहे. चिरागची बिर्याणी आम्ही ऑर्डर केलेली आहे काही. मी खूप दिवसापासून होते की मला वजनामुळे इतना कंट्रोल करूंगी मैं, मतलब मुझसे कंट्रोल नहीं हो रहा अभी. सॉरी, आई कांट कंट्रोल दिस. मग बघितलं, खूप आवडते मला बिर्याणी आणि चिरागची बिर्याणी खूप जास्त आवडते मला. नाशिककर जे आहेत स्पेशली त्यांना माहिती असेल चिरागची बिर्याणी ती खूप फेमस आहे आणि मला आवडायला लागली आता ती खूप जास्त. व्हेज बिर्याणी, व्हेज ते जास्त महत्त्वाचं. आणि मग नंतर मग मी एक दिवशी अशीच म्हणजे लाईक लिटरली अशीच कुठेतरी निघून गेलेली. कुठेतरी नाही, मला माहिती होतं मी कुठे चालले होते, बट अचानक बॅग उचलली मी माझी आणि जस्ट गेले मी. कंटाळा आला होता ना घरी. एक पॉईंट येतो आपल्या लाईफमध्ये गाईज की आपण एक फ्रस्ट्रेट होऊन जातो की बस यार काय चाललंय. आणि ह्या लॉकडाऊनमुळे तर खूप लोकांना असं झालेलं आहे. सो मी जात नाही बाहेर जास्त, कुठे काही काम असलं तरच जाते. पण तो एक पॉईंट होता की आय वॉज लाईक की बस नाउ इट्स ओव्हर अँड आय जस्ट नीड टू गो आउटसाइड. सो तो सीन असा होता. Oh shit, oh shit, oh shit, oh shit. What the fuck? Oh, bhai. Oh shit. They just ran. Oh bhai. Oh bhai. त्यानंतर आला बर्थडे. कोणाचा बघा जरा, कोणाचा होता बर्थडे आणि कसा सेलिब्रेट केला आणि काय काय गोष्टी घडल्या जरा. आज आहे कोणाचा तरी बर्थडे आणि तुम्ही बघतायत कोणतरी खूप जास्त नीट आवरतंय आज. आणि बापरे, कोण आवरून देतंय कोणाला. ओके, ही वैभवी आहे. वैभवी माहिती आहे ना सगळ्यांना. आणि हा तर तुम्हाला इंट्रोड्यूस केलं ते. सो आज आहे सायराजचा बर्थडे. ओ भाई साहब, बघू शकता भावा बहिणीचं प्रेम. वा वा. असे हे दोघं कधीच एकमेकांशी एवढे म्हणतात आणि
आज सगळं वैभवी आवडते सायरस. वाव, लाईक सो हॅपी बर्थडे सायरस फ्रॉम ऑल द टीम आमची द वाईफ्स कडनं. हॅपी बर्थडे. आम्ही आज लग्न प्रॅक्टिस करतोय. तर मैत्रीण माझी आजी आहे. तुम्हाला माहिती नसेल की मी अजून तिला इंट्रोड्यूस केले. माझी आजी आहे. ही काकू आहे माझी. मम्मी ही तर माहिती आहे तुम्हाला. मोठी मम्मी आणि ना माझी तिकडे काय करते माहिती आहे. आणि मम्मी बोलत नाही आहे पॉईंट. ठीक आहे, ती राजपुरा दोष आहे ना. ते आपल्या हे गिफ्ट आहे सैराज माझ्याकडून तुझ्यासाठी. सो लेट इट गो. हाय साईराज, इट्स युअर बर्थडे अँड इट्स युअर 11th बर्थडे. तुझा हा 11वा बर्थडे. सो माझ्यातर्फे तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. साईराज, तू जेव्हा झालास तो दिवस खूप वेगळा होता. खूप पाऊस पडत होता तेव्हा, खूप जास्त. आणि जेव्हा मी तुला पाहिलं तो पॉईंट असं वाटलं की बस इकडंच सगळं थांबलं आहे. ते तुझे जे छोटे हात, ते पाय, तो चेहरा खूप क्यूट होता. तू माहिती आहे का तुला? तुझे एकूण एक मेमरीज आम्ही असे सेव्ह केल्या आहेत. तुझं ते पहिलं सगळं चिडणं, तुला काय सगळ्या गोष्टी आम्ही अशा सेव्ह केल्या आहेत. मेमरीज सेव्ह केल्या आहेत. काय बोलू तुझ्याबद्दल. तू खूप स्पेशल आहेस आमच्यासाठी. आणि असाच आमच्यासाठी खूप मोठा हो. तुला लाईफमध्ये जे हवं आहे ते सगळं मिळो. आणि आमचे सगळ्या बेस्ट विशेस तुझ्यासोबत आहेत. आय नो अँड आय एम शुअर की तू एक खूप चांगला क्रिकेटर होईल फ्युचरमध्ये. बी फोकस्ड, बिकॉज सगळ्या गोष्टी इझी नसतात. लाईफमध्ये तुला खूप स्ट्रगल करावं लागेल टू अचीव युअर ड्रीम्स. बट आय नो यू आर गोइंग टू डू दॅट. बिकॉज तू कोणाचा भाऊ आहेस? माझा. आणि तू करशील त्या सगळ्या गोष्टी. बिकॉज यू हॅव दॅट ॲबिलिटी इन यू. सो लव यू साईराज अँड गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. जो सत्य सत्ता म्हणजे माझ्या मित्रामध्ये त्याला मी सगळेजण त्याला सत्य सत्ता आणि की त्याचा वाढदिवस 7/7/11 रोजी झाला. साईराज आज साईराज 11 वर्षाचा झाला. 10 पूर्ण 11 लागला त्याला. झाल्यानंतर म्हणजे एक नवीन चैतन्य
एक आमच्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आजोबांपासून आजोबा, आजी, आई, वडील, मोठे भाऊ, वहिनी, मी, माझी मिसेस, त्याचं काका, काकू, आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सायराज आल्यानंतर एक वेगळं चैतन्य मिळतं. सायराज हा खूप सेन्सिटिव्ह मुलगा आहे, चिडखोर आहे, राग येतो पटकन, पण तेवढाच तो टीमवर्कमध्ये काम करत, टीमवर्कमध्ये खेळायला त्याला खूप आवडतं. त्याचा सगळ्यात आवडता खेळ क्रिकेट. हॅपी बर्थडे टू डिअर सायराज, लव्ह यू, गॉड ब्लेस यू. तुझ्यासाठी आत्ता एकदम असं असेल की यार दीदीने व्हिडिओ काय केला आहे, म्हणजे तुला गिफ्ट एक्सपेक्टेड असणार आहे आत्ता ह्या पॉईंटला, की तुझा एज तसा आहे, सगळा मान्य आहे मला. पण मला गॅरंटी आहे जेव्हा तू हा व्हिडिओ माझा, तू जेव्हा मोठा होशील, लाईक माझ्या एजमध्ये येशील तू, आणि जेव्हा तू हा व्हिडिओ बघशील तुला खूप भारी वाटेल आणि तुला तेव्हा खूप असं इमोशनल होशील तू की दीदीने तेव्हा माझ्यासाठी एवढं हे केलं, तो व्हिडिओ केला आणि सगळ्या मेमरीज सेव्ह केल्या. सो या यू विल बी प्रिटी हॅपी दॅट टाईम. आत्ता तुला असं असेल की काय यार, काय व्हिडिओ म्हणजे काय काय केले दीदीने, बट आय कॅन अंडरस्टँड यू. बट मला हेच तुला म्हणायचं आहे सायराज की तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी, खूप जास्त. तुम्ही बाद झाला, खूप कौतुक केलं तुझं, म्हणजे मला एक तर तुला कौतुक करायला मुळीच आवडत नाही. काय कौतुक करायचं तू, मला नाही करायचं तुला कौतुक. बाद झाला आता एवढं बोललं ना, बाद झालं. गाईज आपले बॅचेसचं मला तुम्हाला एक सांगायचं होतं की चांगला रिस्पॉन्स मिळतो मला तुमच्याकडनं, आणि तुम्हाला असेच आपले बॅचेस लाईक द वाईब्सचे बॅच हवे असतील सो मला कॉन्टॅक्ट करा. आणि आय एम गॅरंटी की मला कॉन्टॅक्ट करा माझ्या ह्या इन्स्टा आय डीवर, नाही तर मला तुम्ही ह्या कोणत्याही ह्याचा कमेंटमध्ये टाकू शकतात की वी वॉन्ट सच. सो आय होप तुला हे गिफ्ट आवडलं असेल सायराज माझं. अँड टिल देन गाईज, follow your dreams, be strong, do smile, and